ITBP भरती 2024 तर्फा ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनचे 526 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि ITBPला ज्या इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल सुद्धा म्हटले जाते। तर ITBP मध्ये 526 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीसाठी 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये 10वी पासवर फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 15 नोव्हेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची ही भरती चालू आहे फक्त 10वी पास करिता आणि यामध्ये जे मुलं मुली फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर तुम्ही आजही फॉर्म भरू शकता आणि उद्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 14 डिसेंबर 2024 ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे तर पहा सर्वात अगोदर ज्या ITBP टेलिकम्युनिकेशन कॉन्स्टेबल या भरतीमध्ये जे सर्वात अगोदर तुमचा यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि नंतर यामध्ये लेखी परीक्षा असणार। तर लेखी परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे SC ST कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले 33% पासिंग ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर ओपन झालं त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो EWS झालं ह्या कॅटेगरीसाठी जे 35% पासिंग ठेवण्यात आले। SC ST OBC या कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आलेली आहे। तर ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, पगार किती भेटणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ITBP टेलिकम्युनिकेशन या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनच्या 526 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास ठेवण्यात आल्या। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकतात। तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 23 पर्यंत, OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपण फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी जे फी ठेवण्यात आली तर 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे ठीक आहे। तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा। जनरल OBC EWS कॅटेगरीचे जर सुद्धा असेल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा कारण की 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर हजार रुपये त्यामध्ये फी असते ठीक आहे। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुमचं जर ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीचे आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमचं ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे। तर यामध्ये उंची किती लागते तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी ठीक आहे। आणि ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीसाठी उंचीमध्ये काही सूट ठेवण्यात आली आहे। ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर उंची आहे आणि ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते, छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी ठीक आहे। आता हे झालं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते इव्हेंट आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पुरुष उमेदवारांसाठी जे इव्हेंट आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला जे 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे। जे पण पुरुष उमेदवार 7.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे ठीक आहे। तर 7.5 मिनिटाच्या अंदर आले तर 1600 तुमची जे बसणार आहे त्या ठिकाणी ठीक आहे। 7.5 मिनिटाचा टाइम आहे तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड वीक असेल तर फिजिकलची तयारी चालू ठेवा, लवकरच जे या भरतीचा ग्राउंड सुद्धा येणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग आहे, 7.5 मिनिटाचा टाइम पुरुष उमेदवारांना भेटणार आहे। दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो आहे 100 मीटर रनिंग आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये। तर 100 मीटर रनिंग आहे आणि 100 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी जो टाइम भेटणार आहे 16 सेकंडचा टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट आहे तर हा आहे पुरुष उमेदवारांना हाय जंप 3.5 फीट तुम्हाला मारावी लागणार आहे आणि चौथा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे लॉंग जंप तुम्हाला मारावी लागणार आहे। पुरुष उमेदवारांना जे लॉंग जंप मारावी लागणार आहे हे 11 फीट लॉंग जंप त्या ठिकाणी मारावी लागणार आहे। तर हे 4 इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि आपण महिला उमेदवारांचा जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 4 इव्हेंट आहे। महिला उमेदवारांसाठी
उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी। आणि 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला जो टाईम भेटणार आहे 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला 800 मीटर रनिंगसाठी टाईम भेटणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर येणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास त्या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड जास्त म्हणजे आतापासून टायमिंग जास्त येत असेल ग्राउंडचा महिला उमेदवारांचा तर 800 मीटर रनिंगची तयारी चालू ठेवा आतापासून, कोण की अजूनही तुमच्याजवळ वेळ आहे। ठीक आहे, तर यामध्ये जे 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंग झाल्यानंतर दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो 100 मीटर रनिंग सुद्धा महिला उमेदवारांसाठी आणि 100 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना जो टाईम भेटणार आहे तर तो या ठिकाणी जे आहे 18 सेकंडचा टाईम महिला उमेदवारांसाठी भेटणार आहे 100 सेकंडसाठी। आणि तिसरा जो इव्हेंट आहे तर तो हाय जंप आहे महिला उमेदवारांसाठी। जे हाय जंप आहे तर हे 3 फीट हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे। बरोबर, चौथा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर तो आहे लॉंग जंप। लॉंग जंप जे आहे महिला उमेदवारांना 9 फीट लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे अशी लंबी। ठीक आहे, आणि हाय जंप म्हणजे तुम्हाला वरतं या ठिकाणी मारावं लागणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीचं जे आहे ग्राउंड यामध्ये असणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये जे असणार आहे तर ते लेखी परीक्षा असणार आहे। जे पण मुलं ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले तर त्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षा ठेवण्यात आली राहणार आहे। ठीक आहे, तर लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे तर 5 विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काचा पेपर असणार आहे आपला ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीचा। ठीक आहे, तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे। ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे झाले 50, आणि यामध्ये जे गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे झाले 80, आणि 20 मार्कासाठी हिंदी व्याकरणचे प्रश्न विचारले जाणार आहे। किंवा तुम्ही इंग्रजी ग्रामर त्या ठिकाणी निवडू शकणार आहे किंवा हिंदी व्याकरण तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकणार आहे, जसं SSC GD मध्ये आहे तसं। ठीक आहे, अशा प्रकारे ही लेखी परीक्षा असणार आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची आणि 2 घंट्याचा तुम्हाला टाईम भेटणार आहे। आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे SC ST OBC कॅटेगरीसाठी जे 33% पासिंग ठेवण्यात आले आहे, ओपन EWS कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये। सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे। ठीक आहे, आणि हे सर्व झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या। आणि तुम्हाला जर चांगले पुस्तक घ्यायचे असेल तर या व्हिडिओच्या टॅगमध्ये मी काही पुस्तकं या ठिकाणी टॅगमध्ये दिली आहे, तर ज्यांना सुद्धा घ्यायचे असेल तर इथून तुम्ही ऑर्डर करू शकता। ठीक आहे, तर ITBP टेलिकम्युनिकेशनची जे आहे हे चांगली भरती चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। एक लक्षात असू द्या 14 डिसेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, तर ज्यांच्या इकडून जेवढं ते तेवढे आज तुम्ही फॉर्म भरण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। ठीक आहे, तर चांगली ही ITBP कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनची भरती चालू आहे। तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर चांगली भरती आहे विद्यार्थी मित्रांनो। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा। चांगली ही भरतीसाठी तुमच्यासाठी जे निघून आलेली आहे। ठीक आहे, आणि आतापासून ज्यांनी सुद्धा पुस्तक घेतले नसेल तर आपण या व्हिडिओ खाली टॅगमध्ये दिले आहे, तर तिथून तुम्ही ऑर्डर या ठिकाणी पुस्तक करू शकता। ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।